गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू डे 4 ऑफ NSS कॅम्प. आता थोड्या वेळात निघणार आहे स्कूल बसमधनं कुसगावकडे. सो स्टे ट्यून्ड. तो चलिए शुरू करते हैं. गाईज आता केस बांधल्या गेलेले आहेत सगळ्यांचेच, कारण नाश्त्याचा टाइम आहे. नाश्ता करत पोरांनी आज बनवले आहे तर्री पोहे. राज निवडणुका झाल्या, आता शिवजयंती सुद्धा येते. म्हटलं जरा तुमच्याशी बोलावंच. बरंच काही मनात साचलं होतं. म्हटलं आता मनच तुमच्यापाशी मोकळं करावं. तशी तुमची जरा माफी मागायची होतीच. कसं आहात राज? मग ही निवडणुकीच्या काळात खूपच बिझी होतात तुम्ही. राजकीय पक्षांच्या भुरट्या लोकांसोबत बॅनरवरती तुमचे फोटो बघितले की खूप वाईट वाटत. तुमच्या फोटोचा वापर सगळेच राजकीय पक्ष करतात, पण तुमच्या विचारांचा वापर मात्र कोणीच करत नाही राज. म्हणून म्हणतोय, खरंच माफ करा राज. जाणता राजा म्हणून आम्ही तुम्हाला डोक्यावरती घेतलं. राज, जाणता राजा म्हणून आम्ही तुम्हाला डोक्यावरती घेतलं, पण डोक्यात घ्यायला मात्र विसरूनच. राजा, तुमच्या स्वराज्यात स्त्रियांना 50% आरक्षण नसतानाही 100%. आता थोडाफार व्हिडिओ तर बघितलाच असेल. एक आमच्याच कॉलेजच्या इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचा एक दादा आला होता, माऊली दादा. त्याने त्याने एक इतकं भारी कॉन्व्हर्सेशन. हा, तर मी असं बोलत होते की त्याने इतकं चांगलं कॉन्व्हर्सेशन डिपिक्ट केलं. एक मावळा आणि शिवाजी महाराज त्यांच्यामध्ये एक कॉन्व्हर्सेशन, की आजकाल जगात काय घडत आहे आणि शिवाजी महाराजांचं जेव्हा राज्य होतं तेव्हा कशी परिस्थिती होती आणि आता कशी परिस्थिती आहे. यू वॉन्ट टू से समथिंग? त्यांचं ऐकून ना खरंच असं वाटलं की गूजबम्प झाले लिटरली. ही वॉज सेइंग की करंटली लोक साध्या साध्या गोष्टीसाठी एवढं करतात, पण आपल्या महाराजांनी काही मोठ्या सगळ्यांना मिळून बसून युद्ध केलं. पण आपण काय करतो, हे एक गोष्ट पडली नाही हा तसाच आहे, आपण भांडणं सुरू करतो. पण मी आजची सकाळचीच गोष्ट सांगते की माझी रात्री झोप पूर्ण नाही झाली आहे आणि मी कॅम्प सुरू व्हायच्या आधी डिसाईड केलं होतं की डेली ब्लॉगिंग कॅम्पचं 5 दिवस कॅम्पचे ब्लॉग्स गेले पाहिजे. बट मी सकाळी इतकी डिमोटिवेटेड होते, माझ्यामध्ये अजिबात एनर्जी नव्हती. बट मी तरी हे ऐकून माझ्यात मोटिवेशन आलं की नाही, जर मी बोलली होती की मी करणार तर मी करून दाखवणार. भले मला झोप येत असो नाही काही असो, पण मी हे चॅलेंज कम्प्लीट करणार. येस. सो ऑन दॅट नोट, विल सी यू लेटर. तर फ्रेंड्स, आता गावाच्या भैरवनाथाच्या मंदिरात सुरू आहे चेकअप कॅम्प. आय चेकअप आहे आणि ब्लड शुगर आणि डायबिटीज नाही सॉरी ब्लड प्रेशर आणि डायबिटीजचं चेकअप आहे. सो आय गेट यू ओवर देअर विथ रिपोर्टर विजय पाल. प्लीज गाईड माय ऑडियन्स. बोलो तो क्या चल रहा है, कुछ तो बोल. इधर चल रहा है आई चेकअप. जो डॉक्टर है इथे चेक होत आहे BP and ब्लड शुगर. हे आमचे NSSचे व्हॉलेंटियर. आता मी हेल्थ चेकअप टीमकडनं शिफ्ट झाली आहे क्लिनिंग टीमला. वन्स अगेन ऑन द 4th डे क्लिनिंग वन्स अगेन. तर क्लिनिंग करूया. No, God, please, no, no. बघा. हा चला, स्क्विड गेम डॉल्स. कैमरामैन विजय पाल के साथ स्टार्ट. ती हल्ली
ती नाही तिच्या साईडची खात डब्बा खातोय काही रेड लाईट. ए हल्ला पाठीमागचा. ओ शिट माय बॅड. तिकडे 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 हा सगळ्यात भारी आहे. 469 प्लेअर 469. हे मारायचं नाही. आणि मी डॉक्टर प्रियंका साणा यांचा सत्कार करण्यासाठी अथर्व खिल्लारी NSS व्हॉलंटियर यांना बोलवतो आणि आजची जी ऍक्टिव्हिटी NSS क्लब पाच मिनिटं पण नाही झाल्या सर. मी असं बघतो सर आता त्यात मानकर बी घाबरतो. बघ सर थांबलेत तिथं. सर एका टायमाला हे लोक एक्सचेंज करत होते. बोट डायरेक्ट खाली. माझा तोंड पाणी नाही सर डायरेक्ट टच होतंय. एवढं खाली गेलं होतं. हा तर असाच बसला होता. खत्म. बाय बाय टाटा गुड बाय गया.